नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहे केस कटिंग करायला. तुम्ही बघू शकता आपले केस लय वाढलेले आहेत. तर आपण जाऊन आता केस कटिंग करून घेऊया. चला गाईस, तर आपण जाणार आहे आता केस कटिंगला. तर मी आहे आता दुकानावर, तुम्ही बघू शकताय मी दुकानावर बसलेलो आहे. आता आपण जाणार आहे केस कटिंग करायला. तर आपल्या गावात दुकान आहे, केसाचं दुकान, केस कटिंग करायचं दुकान आहे भावांनो. तर आपण तिथे जाऊन केस कटिंग करूया. चला गाईस, तर तुम्हाला वाटते ना केस लय वाढलेले माझी, बघू शकता तुम्ही एवढी केस वाढलेली आहे. तर आता आपण जाऊन केस कटिंग करून येऊया. चला गाईस. तो काय मला केस वाढवायचं लई शॉक आहे. तर लई वाढलेले आहेत, मम्मी शिवाय देते आहे, घरातली शिवाय देत आहे. तर आपण जाऊन आता आपण केस जरा बारीक करून घेऊन या. तर चला गाईस, आता आपण जाऊया. तर कुणाकुणाला केस ठेवायची शॉक आहे ती आपल्या कमेंटमध्ये मला कमेंट करा. तो गाईस आपण दुकानातून बाहेर आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथं आपल्या गावाकडे केस दुकान आहे, केस कटिंग करायचं दुकान आहे भावना. तिथं कोपऱ्याला दुकान आहे. तर आपण जाऊन तिथं जाऊन केस कटिंग करून घेऊया. तर बघूया पहिला गिराक किती आहेत. चला गाईस. तो गाईस फायनली आपण आलेलो आहे केस कटिंग करायला, तुम्ही बघू शकताय. तो गाईस आपण तिथं नंबर लावून आलेलो आहे. मला घरात काय तर काम आहे म्हणून मी आलेलो आहे घरात, तुम्ही बघू शकताय. तर आपण चाललेलो आहे आता घरापाशी. तर माझं एक काम आहे ते आपण ती काम संपवून येऊया. तर संपवून मग आपण केस कापायला जाऊया. तर चलो गाईस आपण आता घरला जाऊया. तो आज इथला तुम्हाला व्ह्यू काय सांगू, तुम्हाला ले डेंजर व्ह्यू आहे इथला, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवते आहे इकडं. तर बघू शकता तुम्ही सनलाईट कसा आलेला आहे इथं. सगळीकडं हरेले सगळीकडं हिरवं हिरवं दिसत आहे. तुम्हाला फोटो काढायला लय भारी जागा आहे भावना. तर आमच्या गावाकडं आहे इथं खाली. तो काय आता आपण आलेलो आहे आपल्या गल्लीमध्ये, पण दाखवते इकडं, ही आपली गल्ली. चला काहीच आपण आपलं काम करूया. तो भावना आपल्या घरी जायचं कारण म्हणजे आपण पैसे विसरलेलो भावना, आणि बिन पैसे घेता आपण गेलो तिकडं केस कापायला. तर आता घेतलेले पैसे चला जाऊया. तो काय आपण आलेलो आहे आता केस कटिंग करायला, दाखवते. तो काय आता आपण आलेलो आहे सीटवर बसलेलो आहे. तर आपण केस कटिंग करून घेऊया, मग भेटू तुम्हाला. चल तो गाईस आपला फायनली कट झालेला तुम्ही बघू शकताय. येस ब्रो. तो गाईस हेअर कट कसा झाला आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तो हा बघा फायनल लुक गाईस आपला. तो गाईस तुम्ही बघू शकताय आपला फायनली कट झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आपण कुठलाकडे बॉक्सकडे मारलेला आहे भावांनो. तर आपण वन साईड मारतोय कायम, तरी आज बॉक्सकडे मारलेला बघू शकता मला करूया. तर आपण बघू शकता तुम्ही. तर आपण ते कायम आपण वन साईड मारतोय, तर यावेळी आपण बॉक्सकडे मारलेला आहे भावना. तर भारी दिसत असेल तर कमेंटमध्ये लाल दिल पाठवा भावना. चाललेलं आहे घरी. तर चला आपण आलेलो आहे 100 फुटीवर. तर 100 फुटीवर लय अंधार आहे गाईस, तुम्हाला दाखवते आहे इकडं. तर पाक तिथं पण अंधार आहे, काय दिसत ना गाईस. मी फ्लॅश चालू केला म्हणून तुम्हाला एवढं दिसत आहे समोरचं. तर लय अंधार आहे भावना इथं खाली. चला तो काय आता मी जाणार आहे आवरायला. तर चला तुम्हाला आवरून भेटा. चला तो काय आता आपण झालेला आवरून. तर आता जाऊया आपण डायरेक्ट महापाशी. चला तो काहीच तसं की तुम्हाला म्हणलं मी आवरून येऊन झालेलं आहे. तर आता आपण डायरेक्ट जाऊया महापाशी. तर चला काहीच न कसं गडबड करता. चला फायनली असं आपण आलेलो आहे मामा तुमच्या घराचे, तुम्ही बघू शकताय. तर चला काय आपण जाऊया आतमध्ये. चला काय तो काहीच मामाकडे बाहेर गेला वाटतं.
सांगलीला गेला असेल तर चला तोपर्यंत आपण खाली बसूया. तो कसं आता आपण येऊन खाली बसलेला आहे. तर मामा कुठे बाहेर गेलेला आहे तुम्हाला सांगितलं आहे म्हणा. तर आपण येऊन बसलेलो आहे बाहेर, तुम्ही बघू शकता. तर मामाची गाडी येत आहे, मामा दुसरी गाडी गेल्यावर मामा आलेला आहे तुम्ही बघू शकताय. तर आता आपण जाऊ वरती. चला जेवण येऊन घ्या चला. ग्राइंडर आणलेला आहे, हाय भाऊ घेणं घेतला. तर चला काय शिला ठेवून टाकूया आपण, नंतर जेवण घेऊया. ओ हो फायनली ठेवून टाकले बघू शकता तुम्ही. चला मामा आतमध्ये गाडी घेत आहे बघू शकताय तुम्ही. आतमध्ये मामा गाडी लावून घेत आहे. तो काय आता आपण जेवण घ्या, जेवण भेटू तुम्हाला. तो काय जेवण तर आलेल्यावरती. तर आता ब्लॉगला सेंड करूया. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.